माय वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सगळेजण? व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मला बी कळू द्या तुम्ही कसे आहात, तर मी ओळखू शकते चेहरा बघून. करा, व्हिडिओ ऑन करा सगळेजण. कशा आहे मेघा मॅडम? चेहऱ्यावर मजेत स्माइल मजेत. छान दिसत आहे. दागिना आहे तो, विदाऊट गोल्डचा. आता सोनं महाग झालंय, यालाच ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. है ना? याला जाऊ नाही हम्म. द्यायचं. असं चमक आणते तो चेहऱ्यावर. अच्छा, मी काल म्हटलं होतं 2 मिनिटाचं मेडिटेशन घेईन, मी विसरली. आज घेऊन देते तुमचं ते मेडिटेशन, ठीक आहे? हो. काल लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला. अरे मॅडम, एवढं विचारूच हो नका. खूपच 2-3 दिवस पासून तोच प्रॉब्लेम होत आहे. हो हो हो. थोडं 1 मिनिट. हो. करा, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. कोणाला शिकवायचं सांगा बरं? व्हिडिओ ऑफ ठेवांत. व्हिडिओ ऑन करा. मेघा मॅडम, कोमल मॅडम, शिल्पा मॅडम, व्हिडिओ ऑन नाही करा तर मी कसं शिकवून सांगा बरं? मला कळू तर द्या तुम्ही कोण आहे, मी कोणाला शिकवत आहे. मला कळणार नाही तुम्ही कसं शिकवून सांगा बरं. शिल्पा मॅडम, तुम्ही नवीन जॉईन झाले ना? 2 दिवसचे क्लास. अनम्यूट करा, अनम्यूट करा. व्हिडिओ ऑन करा. किती सुंदर सुंदर माझ्या आई बहिणी, मला बघू द्या ना, मी घरी आलीच ती का तुम्हाला बघायला. करा व्हिडिओ ऑन. माधुरी मॅडम, व्हिडिओ ऑन करा. प्रीती मॅडम, व्हिडिओ ऑन करा. बघा, व्हिडिओ ऑनचा मतलब आहे कनेक्शन होते. एनर्जीचा क्लास आहे, तर एनर्जीच्या क्लासमध्ये तुम्हाला जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल, माझं काही शिकायचं असेल, समजायचं असेल, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, तर व्हिडिओ ऑन करायला लागेल ना. मग विदाऊट व्हिडिओनी मी कसं शिकू सांगा? तुम्हीच सांगा. मी कसं कनेक्ट होऊ तुमच्यासोबत? आता मी जर म्हटलं व्हिडिओ ऑफ करतो आणि मी बोलतो, तर तुम्हाला रेडिओ सारखं वाटेल. मग रेडिओ तर आपल्याला एक आवडत नाही. आपल्याला आवडते मोबाईल. मग मोबाईल बनायचा आहे तर व्हिडिओ ऑन करायला लागेल. प्लीज करा. आणि नसन करायचा क्लास तर जाऊ बी शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एवढं कशाला इतकं? मी विदाऊट व्हिडिओ ऑफ मध्ये शिकवू शकत नाही. प्लीज व्हिडिओ ऑन करा. प्रीती मॅडम, व्हिडिओ ऑन करा ना. कोमल मॅडम, व्हिडिओ ऑन करा. बरं ठीक आहे. थँक्यू, थँक्यू. माधुरी मॅडम, प्रीती मॅडम, व्हिडिओ ऑन करा. साईडला ठेवून द्या व्हिडिओ ऑन करून. कसं, एनर्जीच्या क्लासमध्ये तुम्ही जास्त काम करून क्लास करता येत नाही. एका वेळेस एकच काम करून तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट येणार आहे. आता एनर्जीचा क्लास आणि भांडे घासताना कपडे धुणं, या 2 गोष्टीत फरक आहे जमीन आसमानचा. एनर्जी म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेला जो प्रॉब्लेम घेऊन तुम्ही माझ्यासमोर जुळले आहे ना, त्या प्रॉब्लेमला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा आहे. बस एवढंच. दुसरं काहीच रिझन नाहीये. बाकी तुमची इच्छा. आता याच्यासमोर नाही बोलू शकत मी. ते साक्षात तो ब्रह्मांड नायक जरी इथं आला ना, तरी भारतातल्या बायाला बदलू शकत नाही म्हणते. ते सत्य वाटून राहिलं मला ते कॅप्शन. बरोबर ना शिल्पा मॅडम? हारून गेलं ते, म्हणजे आपले सगळे आजूबाजूचे हारून टाकले आपण लोकांना. ओके, थँक्यू मॅडम. चला, आज शिकणार आहे आपण. कालचं राहिलं, मी थोडं रिपीट करते. आज चक्रा, काही लोक नवीन जोडलंय. चक्रा आणि ओरा. मी तुम्हाला थोडं थोडक्यात सांगू का? थांबा 1 मिनिट, थांबा, मला थोडं पेज करू द्या.
ठीक आहे. मी रेकी म्हणजे काय थोडं समजून सांगते, त्यानंतर मग मी तुम्हाला चक्र आणि औरा कसा बघायचा ते समजून सांगते, ठीक आहे. आणि आपण इथून पुढे तुम्ही तुमच्याच घरातल्या लोकांना कसं ओळखायचंय चक्राच्या थ्रू ते पण तुम्हाला बेस्ट ट्रिक सांगते. मग याच्यानंतर भांडायचं नाही, जे समोर जाऊन आपण लगेच उत्तर देतो ना ते उत्तर द्यायचं नाही आता चक्र शिकल्यानंतर. रेकी कधी ऐकला काय शब्द? हो. बघा ही रेकी आणि ही जी ऊर्जा आहे ना ही अशी जाणवते हातामध्ये, डोळ्यांनी दिसत नाही पण फील होते, पूर्ण हात भारी होतो. दिव्य उपचार शक्ती तुमच्याच मध्ये आहे. रेकी म्हणजे काय तर नॅचरल हिलिंग प्रोसेस जे तुमच्या माझ्या प्राण्यामध्ये झाडांमध्ये ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. तुम्ही त्या ऊर्जेचा यूज करून तुम्हीच तुमच्या जीवनातले जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे, रिलेशनचे प्रॉब्लेम आहे, जे काही तुमच्या खिशामध्ये पैशाचा बॅलन्स कमी झालेला आहे, सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे झाले नॉर्मल उदाहरण, पण अजून याच्यापेक्षा बी खूप अशी गोष्टी आहे की तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मुलांचं शिक्षण आहे, अभ्यास आहे, त्यांचा नोकरीचा आहे, वेगवेगळ्या रिझनसाठी कॅन्सर सारखे आजार बरे झाले, बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे रेकीमध्ये. आता रेकी म्हणजे काय तर हा जापानी शब्द आहे रेकी. डॉक्टर मिकाउसी यांनी डिस्कवर केलेली आहे. जापानचे एक प्राध्यापक डॉक्टर मिकाउसी यांनी रेकीला डिस्कवर केलेला आहे. आता रेकी ही भारतातलीच आहे. आता बरं मला सांगा, भारत इतका टॅलेंटेड जग आहे, पण आपण इथं अंधश्रद्धा म्हणून आपली सगळी एनर्जी ब्लॉक करून टाकली आहे. पण बाहेरचे लोक येतात, आपल्याच ग्रंथावर रिसर्च करतात आणि त्या सगळ्या रिसर्चनुसार ते जगासमोर प्रेझेंट करतात की ही विद्या इथून मिळत आहे, ही किती पवित्र आहे. आणि आपण काला जादू म्हणून तिला प्रूफ करून दिलंय रेकीला. तुम्ही सांगा, रेकी तुमच्याच मध्ये आहे, तुमच्याच 2 हाताचा यूज करायचा आहे, मग ती काला जादू कशी झाली? म्हणजे प्रत्येकामध्ये, मग प्रत्येक व्यक्ती काला जादूच करण का? असं नाही होत ना. म्हणून इथं विचार जरा बदलायचा आहे रेकीचा. आता डॉक्टर मिकाउसी हे जापानचे एक प्राध्यापक होते. हे जेव्हा स्कूलमध्ये गेले तेव्हा त्यांचे ओके चालते. स्कूलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या एका स्टुडंटने प्रश्न विचारला की जगामध्ये अशी कुठली विद्या आहे की त्यामुळे दुःख निवारण होऊ शकते. तर मिकाउसी थोडे आध्यात्मिक होते, तर त्यांना वाटलं की अशी कुठली तरी विद्या आहे, त्यांना माहित होतं, पण कुठली आहे कशी आहे ते त्यांना माहिती होतं नाही. त्यांनी दुसऱ्याच दिवशी इस्तिफा दिला आणि त्यांनी त्यांची नोकरी सोडून या विद्येच्या शोधामध्ये लागले. आता सांगा पूर्ण अख्ख्या जगामध्ये ते कुठे गेले असन? सगळ्यात पहिले ते भारतात आले. आपले महान सगळे ग्रंथ वाचले त्यांनी. आपल्या भारतात 7 वर्ष राहिले, सगळे ग्रंथ वाचले. सगळ्यात जास्त तथागत गौतम बुद्धाच्या पुस्तकावर अभ्यास केला त्यांनी, तिथेच सापडलं. तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा स्पर्श चिकित्सा म्हणून यूज आहे, त्या उल्लेख झालेला आहे. स्पर्श चिकित्सा, स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला टच करून हील करू शकता, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सांगा मग ही विद्या कुठली आहे? तर जापानची की आपली? आपली. मग आपण आपल्या विचारानं ब्लॉक केली ना तिला. हे आहे म्हणून, काला जादू आहे म्हणून. आता सांगा योगा कुठला आहे? आपलाच आहे भारतातला. योगा भारतातलाच आहे, पण बाहेरचे लोक आले, त्यांनी रिसर्च केला, त्या योगा केला त्यांनी. म्हणजे किती टॅलेंटेड आहे आम्ही. आम्ही असून तुम्ही घेऊन जा म्हणतो, पण आम्ही नाही वापरणार. मग पैसे देऊन वापरतो आम्ही. आता ह्याच रेकीवर विश्वास केला असता तर तुम्ही माझ्या बसले असते का? नाही ना. पण आपल्या जो पैसेच लय आहे ना, लय दिले आहे ना, दे मला. ठीक आहे. डॉक्टर मिकाउसी मग यांनी भारतामध्ये राहून जे ग्रंथ वाचले त्यानुसार त्यांच्या एक लक्षात आलं की जे आपले ऋषीमुनी होते, जे ध्यान साधना करत होते कुठल्याही गोष्टीची प्राप्तीसाठी, जे आता आपल्याला मेडिटेशनचा एक रस्ता आपल्याला मिळालेला आहे. जर आपण आपल्या जीवनात जर हार मानली, काहीच होऊन नाही राहिलं, तर सगळ्यात महत्वाचा रस्ता आहे तो ईश्वरचा. ज्या ईश्वराला तुम्ही मानता, इथं ईश्वर गुरु बदलण्याची गरज नाहीये. नाही तर म्हणा रेकीमध्ये आलं तर देव बदलावं लागते, असं कुठंही नाही. तुमच्याच ईश्वराला मानायचं आहे, तुमच्याच ईश्वराला साक्षी ठेवून त्या रेकीचा तुम्हाला तुमच्या जीवनात यूज करायचा आहे. ठीक आहे. त्यांनी जेव्हा 7 वर्ष अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात आलं की ध्यान साधनाद्वारे मला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. तर ते तिथून परत जापानला गेले. जापानला जाऊन त्यांनी एक क्योटो नामक पहाडीवर 21 दिवसाची ध्यान साधना केली. आता त्या पहाडीवर रेकीचं मंदिर आहे. ते 1800 सदीमधली गोष्ट आहे. आता त्या पहाडीवर जाणं खूप सुंदर रेकीचं मंदिर आहे, लोक जातात, त्यांना रिझल्ट येतो. तेव्हा त्यांनी 21 दिवसाच्या ध्यान साधनेमध्ये अन्न पाणी त्यागून ध्यान साधना केली. आता आपल्याला कर्मनंतर आपल्याला बी मिळू शकते ती ध्यान साधना, पण आपल्याला तथागत गौतम बुद्धाला 12 वर्ष लागले.
ज्ञान प्राप्त व्हायला. तर आपल्याला 12 दूने 24, मग तोपर्यंत आपण वाचू की नाही वाचू माहित नाही. पण ठीक आहे, आता इथंपर्यंत जुळले तुम्ही आध्यात्मिक मार्गाने, तर काहीतरी भलं होणार आहे आपलं. एवढं एक इंटेन्शन घेऊन चालायचं आहे. आता डॉक्टर मिकावसीने 21 दिवसाची तेव्हा ध्यान साधना केली, तेव्हा त्यांनी अन्न पाणी त्यागून केली. आणि मग आता तिथे तर तेव्हा काहीच पर्याय नव्हता की 21 दिवस होईल कसे, समजेल कसं बाबा मला. तर त्यांनी 21 गोटे आपल्या एका पिशवीमध्ये नेले आणि जसं एक दिवस व्हायचा तसा एक गोटा फेकायचे. एक दिवस झाला की एक गोटा फेकायचे. असं करू करू 20 दिवस त्यांनी ध्यान साधना केली. त्यांच्या लक्षात आलं की माझ्यासोबत काहीही होऊन नाही राहिलं, मला कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट येत नाहीये. म्हणून डॉक्टर मिकावसीने काय केलं, पुन्हा एक लास्ट शेवटचा दिवस वाचला होता. त्यांनी ठरवलं की चला मी पुन्हा अजून एक ध्यान साधना करते. जेव्हा ते शेवटच्या दिवशी ध्यान साधनेत बसले, त्या दिवशी त्यांना ब्रह्मांडाच्या थ्रू थर्ड आय चक्रावर, हे शिकवणार आहे मी चक्र तुम्हाला आता, थर्ड आय चक्रावर शक्तिपात झाला ब्रह्मांडाच्या थ्रू. आणि त्यांना जे पॉवरफुल सिम्बॉल आहे ते 4 सिम्बॉल त्यांना अटून करून मिळाले. आणि आता जे रेकीमध्ये समोर जो कोणी ऍडमिशन घेईन तेव्हा ते 4 सिम्बॉल शिकवले जाते. त्या सिम्बॉलनी रेकीची एनर्जी जाणवते, एवढी पॉवरफुल एनर्जी जाणवते की हातामध्ये असं वाटते की काहीतरी आहे मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या एनर्जीचा यूज करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, रिलेशन खराब आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात महत्वाचे 3च आहे, बाकी तर आपण जोडलंय त्याच्यासोबत आहे ना. सगळ्यात महत्वाचे 3च आहे ना, शरीरात आरोग्य पाहिजेच पाहिजे. पैसा नाही राहील तर कसं होईल, मग पैसाही पाहिजे. आणि रिलेशन आजूबाजूने बोलायला सगळेच पाहिजे, नाही तर मग आपण एकटं राहू शकणार नाही. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी सांगायच्या आहे, पण अदरवाईज कुठल्याही गोष्टी, कुठलंही इंटेन्शन जोडा तुम्ही रेकीसोबत, पूर्ण होते. म्हणून म्हणते मी रेकी विथ इंटेन्शन. माझा 2 दिवसचा क्लास तुमच्या इंटेन्शनवर राहते की तुम्ही कसा विचार करायचा आहे, नेमका कसा विचार करून तुमच्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आकर्षित करायच्या आहे. 2 दिवसचा क्लास फक्त इंटेन्शनवर राहते. आजपासून जो सुरू झालेला क्लास आहे हा मेन रेकीचा आहे. तर 3 दिवस राहील ह्या रेकीचा क्लास, ठीक आहे. कालचा क्लास झाला नाही म्हणून शनिवारी मी तो पूर्ण करून देईन. मग ते 4 सिम्बॉल तेव्हा ज्यांना अटून करून दिले, तेव्हा त्या मिकाऊसीला जसा अनुभव आला की जे त्यांच्यासोबत लगेच चमत्कार घडत आले. तेव्हाच ते पहाडीवरून, आता 21 दिवस जेवण न करणारा व्यक्ती, पाणी न पिणारा व्यक्ती खूप कमजोर पाहिजे, पण ते कमजोर झाले नाही. कारण ब्रह्मांडाच्या थ्रू जेव्हा शक्तिपात झाला तर तो त्या व्यक्ती एनर्जेटिक राहील ना, की एनर्जी लॉस राहील त्या व्यक्तीची, एनर्जेटिकच राहील. मग त्यानंतर चालता चालता त्यांना ठेस लागली पायाला, रक्त निघून राहिलं होतं, पाय दुखत होता, तर त्यांनी लगेच हा हात ठेवला. हात ठेवल्यानंतर लगेच त्यांचं रक्त सुद्धा थांबलं आणि त्यांचं दुखणं पण थांबलं. त्याच्यानंतर त्यांना खूप अनुभव आले. PDF पाठवणार आहे, वाचून घ्यायचं डिटेलमध्ये, ठीक आहे. खूप छोटे छोटे अनुभव आले त्यांना. त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता माझ्याजवळ एवढी चांगली विद्या आली, तर आता तर मी माझ्यासाठी खूप सारा पैसा कमावला, मग मी अशा लोकांसाठी काम करते ज्या लोकांच्या जीवनात पैसा कमी आहे, दुःख आहे त्यांच्या जीवनात. मग ते स्वतःवरून अशा गरीब वस्तीमध्ये गेले जपानला, आणि तिथे त्यांनी समर्पण भावाने रेकी शिकवली. ज्याही लोकांना त्यांनी रेकी शिकवली त्या सगळ्या लोकांचं आयुष्य बदललं. ते होते कुठे आणि गेले कुठे, एकदम इथून इथेच गेले. पण काय झालं, एनर्जी ब्लॉक करतो व्यक्ती. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते ना, तर आपण तिचं महत्व समजत नाही. तर त्या लोकांना तसंच आढळलं की त्या लोकांनी तसंच केलं, ती एनर्जी ब्लॉक करत चालले. ऐसा भी होता है क्या, भेटलं ना आता सोडून द्यायचं, ग्रॅटिट्यूड सोडून दिला, आणि ते लोक जिथे होते त्याच पदावर आले. मग शेवटी मिकाऊसीच्या लक्षात आलं की असं का बरं बाबा, मी तर एवढी मेहनत केली, मी लोकांची मेहनत केली, लोकांना इतकी मदत केली, मग हे माझ्या असे लोक त्याच परिस्थितीमध्ये का बरं आले. तर त्यांना मेडिटेशन मध्ये ते उत्तर मिळालं. मेडिटेशन मध्ये ते उत्तर शोधलं त्यांनी, आणि गरीबों की सेवा से निराशा, त्यांनी गरीब लोकांची सेवा केली, त्यामध्ये त्यांना निराशा भेटली. तर इथं बघा, प्यास को ही पाणी पिला है, म्हणून रेकी शिकताना रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही, हा एक उद्देश आहे रेकीचा. आता मी शक्तिपातचा विषय घेतला होता मनीषा मॅडम काल, म्हणून एनर्जी एक्सचेंज घेतो. आता मी जर तुमचं करून देईन ना, तुम्ही जर तिथे एनर्जी ब्लॉक करत चालल्या, ऐसा भी होताय क्या, फुकट तर देऊन राहिले, ऐसा भी होताय क्या, मग तुम्ही एनर्जी ब्लॉक कराल. पण तुम्ही त्या एनर्जी एक्सचेंज द्या, तर तुम्ही एनर्जी ब्लॉक नाही करणार तेव्हा. आणि कसं आहे ना, शेवटी कसं आहे, मी तुमच्या सोबत जेव्हा कनेक्ट होते ना, तर ती एनर्जी सुद्धा ब्लॉक होते. तुमचा माझा कर्मा मिळतो तो. आता त्याचं उदाहरण एक सांगते. आधीचे रेकी हिलर बघितले का कोणी, कुठेतरी बघितले असाल, ऐकलं का, आधीचे रेकी हिलर बघितले का आजूबाजूला, कोणीतरी हिलिंग करायचं, नाही. रेकी शिकलाय म्हणायचं, त्यांना बघा कधी जर आता इथून पुढे दिसले ना, जुनेवाले असे सुकल्यासारखे आहे. कारण ते रेकी शिकवायचे, हिलिंग करून द्यायचे समोरच्याची, पण पैसे घ्यायचे नाही. तर त्यांचा कर्मा जुळला, मग कुठेतरी त्यांना भोगावं लागेल ना समोरच्याचं. आता मी तुमच्यासोबत कनेक्ट होते,
होते ना, तुम्ही कुठे मी कुठे, म्हणजे कनेक्ट झालो आपण कुठेतरी, ओरा कनेक्टिव्हिटी झाली ना आपली, तेच असते. म्हणून एनर्जी एक्सचेंज घेतला जातो. म्हणून रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. आता तुम्ही म्हणाल 5 दिवसाचा क्लास का बरं फ्री दिला? तर 5 दिवसाचा क्लास फ्री याच्यासाठी दिला, खूप लोकांना रेकी माहित नाही, घरी घरी जाऊन सांगू शकत नाही. मग ऍड लावणं बेस्ट आहे ना फेसबुकची. मग सगळे जुळतात, त्यांना सांगायचं रेकी अशी अशी आहे. ज्यांना पटलं तो बरोबर रेकीला ऍडमिशन घेतात, ज्यांना नाही पटलं त्यांना 10 वेळा समजून सांगायला लागते, एवढाच प्रश्न आहे. पण ज्यांना माहिती आहे की खरंच या रेकीचा फायदा आहे, आपलं खरंच जीवन बदलू शकते, त्यांचं जीवनच खरोखरच बदलू शकते, मीच आहे त्याच्यातलं एक उदाहरण. बाकी तर माझे स्टुडंट भरपूर आहे ज्यांचं मी बदलवलं. आता दुसरी गोष्ट, रेकी सगळ्यांनाच शिकायची आहे. घरातील एका व्यक्तीनं जर सगळ्यांना शिकायची आहे, पण आता सगळे लोक एवढे इन्व्हेस्ट करू शकत नाही. पण घरातील एक जरी व्यक्ती शिकला रेकी, तो एक व्यक्ती 5 लोकांचं जीवन बदलू शकते. एवढं मी चॅलेंजनं सांगते तुम्हाला. कारण तुम्ही जेव्हा आपल्या घरातील लोकांना जर काही झालं, त्या व्यक्तीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जे 2 लोक घेऊन जाताय ना, तोपर्यंत जर तुम्ही हिलिंग केली ना त्या व्यक्तीला रिझल्ट येतो. एवढी शक्ती येते रेकीमध्ये. रेकीला मागता मागता थकान, देता देता थकत नाही, हे सेंटेन्स माझं फेवरेट आहे आणि खरंच वर्क बी करते. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे पहिल्या दिवसपासून, मागता मागता थकान, देता देता थकत नाही. त्यानंतर त्यांचे बघा, तेव्हा 1800 सदीमध्ये तिथे युद्ध चालू होतं. जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा एक ऑफिसर होते, आर्मी ऑफिसर. मग त्या युद्धामध्ये याला मार त्याला मार, त्यांच्याकडून ते काही सहन झालं नाही. डॉक्टर हुजिरो हयेशी म्हणून, यांनी डॉक्टर मिकाऊसीला समर्पण केलं, पूर्णपणे समर्पण केलं. आणि त्यांनी ते आर्मीची फील्ड सोडून त्यांनी रेकीचं मोठं रिसर्च सेंटर टाकलंय जपानला, डॉक्टर हुजिरो हयेशी यांनी. आता यांची स्टोरी जाऊ द्या, सगळ्यात महत्वाची स्टोरी, श्रीमती हवायो टकाटा. या लेडीज वयाच्या 30व्या वर्षी यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. आता 1800 सदीमध्ये विचार करा, तेव्हा कॅन्सरचा काहीतरी हे होता का, सोल्युशन होतं का कॅन्सर पासून मुक्तीसाठी? काहीच होतं नाही 1800 सदीमध्ये. पण त्या मॅडम थोड्या श्रीमंत होत्या, तर त्या मूळच्या जापानी होत्या, पण त्यांचं लग्न झालं, त्या अमेरिकेला सेटल झाल्या. जेव्हा अमेरिकेला गेल्या तेव्हा त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला. तेव्हा त्या डॉक्टरकडे गेल्या, डॉक्टर अजून त्यांनी सोल्युशन घेतलं, तर डॉक्टरने सांगितलं की खूप क्रिटिकल ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशनसाठी पण तयार झाल्या, ऑपरेशन करायला त्या गेल्या आणि तिथे त्यांनी ऑपरेशनसाठी गेल्या. ऑपरेशन बेडवर लेटल्या असताना त्यांच्या मनातून एक आवाज आला की मला ऑपरेशन नाही करायचं आहे. त्या लगेच उठल्या, घरी आल्या आणि त्यांना कुठेतरी माहिती झालं होतं की जपानमध्ये कुठल्या तरी विद्येचा शोध लागलेला आहे. त्या अमेरिकेमधून जपानमध्ये गेल्या आणि डॉक्टर हुजिरो हयेशी, जे आता सांगितलं मी, त्यांच्या नियंत्रणाखाली रोज त्यांना 20 ते 30 लोक कंटिन्यू हिलिंग करायचे रेकीचं. आता रेकीचं हिलिंग करून त्यांच्यामधल्या संपूर्ण कॅन्सर त्यांचा ठीक झाला. आता 30व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झालेली व्यक्ती वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत जगले. आणि सगळ्यात मोठं रेकी हिलिंग सेंटर या मॅडमने अमेरिकेमध्ये टाकलं आणि यांची नात आजही चालवत आहे. आता जपानमध्ये जरी डिस्कव्हर झाली तरी सगळ्यात मोठं हिलिंग सेंटर अमेरिकेमध्ये तुम्हाला गुगलवर भेटल. ठीक आहे, कारण तो त्यांच्या अनुभवाचा होता. 1800 सदीमध्ये कॅन्सर बरा करणं रेकीनं, हे खूप महान काम होतं तेव्हाच. आता तर होऊन राहिले, आता भरपूर लोक कॅन्सरवाले रेकी सोबत जुळतात, हिलिंग करून घेतात, खूप लोक करतात. पण एक कसं असते ना, जेव्हा तुम्ही हिलिंग करता तेव्हा त्याच्यामध्ये खूप पैसा जातो. मग सगळ्यात महत्वाची ट्रिक का असते, का तुम्ही स्वतः शिका त्या कमी पैशामध्ये. आता पर डे तुम्ही 1100 रुपये मी घेते, तर 1100 रुपये तुम्ही मला पर डे दिलं तर कमीत कमी ही ज्या कॅन्सरवाल्या पेशंटचं आपण सांगू शकत नाही, 3 महिने सुद्धा हिलिंग करता येते, 6 महिने करता येते, 1 वर्ष सुद्धा लागते. मग आपण तेवढे पैसे आपल्याला दिल्यापेक्षा बाबा तू शिका किंवा तुमच्या घरातील कोणाला तरी शिकायला सांगा आणि तुम्ही स्वतःच हिलिंग करून घ्या, बेस्ट आहे ना. कारण रेकी म्हणजे कसं आहे ना, कोणाला लुटता नाहीये, तिथं समर्पण भाव जास्त असतो. ज्या उद्देशानं लोक आपल्यासोबत जुळतात ना, त्या उद्देशापर्यंत त्यांना फायदा करून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागते. दिला मनातून देण्याची भावना खूप पाहिजे. आणि तुमच्याजवळ जर ग्रॅटिट्यूड नसेल तर तुम्हाला काहीही भेटत नाही. धन्यवादची भावना नसेल, आता जेवढं तुमच्याजवळ आहे तेवढं धन्यवादची भावनानी राहा. कारण जेवढं आपल्याजवळ आहे ते भरभरून दिलेलं आहे आपल्या ईश्वराने. अजून त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे तर धन्यवाद करायला लागेल ना. आता ज्यालाही झोप येते रेकीमध्ये त्याची नकारात्मक ऊर्जा हाय लेवलची आहे. ज्यांच्याजवळ नकारात्मक ऊर्जा खूप असते ना, त्यांना खूप झोप लागते. कळलं रेकीचा इतिहास? आता सांगते मी औरा.
आता काल आपला औरा झाला होता. आता बघा औरा कळला तुम्हाला, वस्तूला, प्राण्याला, सगळ्या गोष्टीला औरा येते. पाहायचं कसं, कालचा विषय झालाय तो, एखादं कोरं पेज घ्यायचं, त्याच्यावर डॉट काढायचा, त्या डॉटकडे जर बघितलं तर त्याच्या सराउंडिंग मध्ये जे दिसतो प्रकाश तो औरा असतो. आता जर मी म्हटलं माझ्या मोबाईलचा औरा बघायचा तर मला कॉन्सन्ट्रेशननी थोडा वेळ याच्याकडे बघायला लागेल, तेव्हा मला मोबाईलचा औरा दिसेल. झाडाचा सुद्धा दिसतो, व्यक्तीचा सुद्धा दिसतो. आता ओळखायचं कसं, समोरच्या व्यक्तीला असं बसायला लावायचं आणि त्या व्यक्तीच्या इथे नाकाला बघायचं, मग त्या व्यक्तीचा औरा दिसतो. आता तुम्ही सगळेजण माझ्या इथे नाकाकडे बघा, डोळे बंद करायला लावायचे, कारण तो जर आपल्याकडे कंटिन्यू बघा तो पण हसन ना आपण पण हसू, मग कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. त्यासाठी मग काय करायचं, समोरच्या व्यक्तीला म्हणायचं डोळा बंद करा. आता माझ्याकडे बघा आणि सांगा औरा कलर. नवीन लोक सांगा, जुने कोणीही सांगणार नाही. चला बघा, कलर सांगायचा आहे माझा औराचा कुठला दिसते तुम्हाला, कलर असतो औराचा. कुणाला तरी दिसला का? दिसला का कुणाला? नाही. बघा याला वेळ लागतो कॉन्सन्ट्रेशनला, खरं म्हणजे. कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, खूप वेळ लागतो, वेळ द्यावा लागतं. माझा ब्लू कलर आहे. आता सगळ्याचा औराचा कलर वेगवेगळा असतो. हा औराचा कलर तुमच्या 7 चक्रावर असतो डिपेंड. आता तुमचं कुठलं चक्र ऍक्टिव्ह आहे, पण नॅचरली आपल्या औराचा कलर असतो. आता माझ्या औराचा कलर नॅचरली ग्रीन आहे. मी 3-3, 4-4 वर्ष आजारी होत नाही. ग्रीन कलर म्हणजे हेल्थसाठी असतो आणि खरंच ग्रीन आहे आणि मी आजारी होत नाही. आता त्याच्यात मी जे मेडिटेशन करतो चक्राचं, ते मेडिटेशन मध्ये माझे चक्र सगळ्यात जास्त जे ऍक्टिव्ह असेल तो माझा प्रेझेंटमध्ये औरा कलर दिसतो. कळलं? तुमचं बी तसंच आहे. जो समोर ऍडमिशन घेते त्याला औरा कलर कसा काढायचा मी ते शिकवते, स्वतःचा पण दुसऱ्याचा पण. कळला? आता आपलाच औरा दुसऱ्याला कसा कनेक्ट होतो ते पण सांगते मी तुम्हाला. तुमच्या घरी कोणीतरी आहे का, एखादी व्यक्ती आहे का, व्यक्ती कोणीतरी? मनीषा, काय? मेघा मॅडम कोणीतरी आहे का घरी, छोटा बाळ किंवा कोणीतरी सपोर्टला? विद्या, इकडे ये. छोटे मुलं आहेत. हो चालते ना, बोलवा ना, प्रॅक्टिकल करा म्हणजे तुम्हाला जास्त अनुभव येईल. बोलत आहे. अथर्व इकडे. अथर्व हो. लहान मुलांना बोलावलं. औरा औरा चेक करायला. औरा नाही ग औरा. औरा. काही ते मी जेवढं सांगते तेवढंच त्यांना करायला लावा, ते बाकीचं त्यांना कळणार नाही. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, मग देवळात जायचं आणि देवाला घेऊन यायचं, असे गत ठेवायची. मिळालं का कोणी मॅडम? हो हो, माझी चला. मुलगी आहे. थोडे मागे उभे राहा दोघी, हा, अच्छा. थोडं मागे उभे यायचं, दोघेही मागे उभे राहा. बर. आणि बघा इकडे बघा, असे हात रब करायचे, थोडा वेळ करा. तुमच्यामध्ये ती ऍक्टिव्हेशन झालं नाही ना, ती एनर्जी तुम्हाला तेवढी जाणवत नाही. असे हात रब करून आपल्याला दोघींनाही हळूहळू हळूहळू समोर यायचं आहे. एक मॅग्नेटिक एनर्जीचा फिलिंग येईल तुम्हाला. करून बघा. दुसऱ्याचा औरा आपल्याला कसा कनेक्ट होतो ते सांगते मी तुम्हाला. समजलं नाही त्यांना वाटतं. समजलं नाही का मेघा मॅडम? हो, समजलं. अच्छा, मोबाईल साईडला ठेवून द्या आणि दोघी असे फेस टू फेस उभे राहायचंय. असं फेस टू फेस उभं राहायचंय. हा बस बस, दोघी फेस टू फेस उभं राहा आणि हात रब करायचे. थोडे मागे मागे व्हा, पुन्हा मागे व्हा, थोडं डिस्टन्स. हा, हात रब करायचे, थोडे जास्त करा. तुमचा शक्तिपात झालेला नाही, एनर्जी कमी जाणवेल म्हणून. हात रब करा, बोटं जुळलेली. आणि बघा आता हळूहळू हळूहळू समोर आहे एकमेकांच्या. आहे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे तसं नाही. हळूहळू हाताला असं हळूहळू आणायचंय, तुम्ही पण सोबत यायचंय. हाताला हळूहळू आणायचंय दोघींच्याही एकमेकांच्या हाताला. बाकीची लोक माझ्यासोबत करा, हात रब करून माझ्यासोबत करा. काहीतरी मॅग्नेटिक फिलिंग होते का? होतं? हो. कळला? याला म्हणते आपला औरा कनेक्टिव्हिटी. आता हा औरा कनेक्ट
कसा होतो ते सांगते मी तुम्हाला. लग्न काही लोक नवीन आहे, थोडं रिपीट करते मी. लग्नामध्ये जातो, खूप तयारी करून जातो, खूप सारे लोक असते, तयारी इतकी भरभरून असते, चेहरा असा चमकतो, कमीच सगळ्यात सुंदर आहे, पण घरी आल्यावर मी झोपून राहते. कळलं? इतक्या साऱ्या लोकांचा जो औरा कनेक्ट होतो आपल्याला, आणि ते कुणाची नकारात्मक ऊर्जा कशी आहे हे आपल्याला माहित नसते तेव्हा, पण त्यांची ती नकारात्मक ऊर्जा कुठेतरी आपल्याला टच होऊन जाते आणि आपल्याला घरी येऊन कसं तरी वाटतं. एका शब्दामध्ये जो आपला शब्द आहे, कसं तरी वाटत आहे. समजलं? म्हणजे औरा कनेक्ट होतो की नाही होत? आता झालं, प्रूफ झाला. इथून जर असे हात टच करा, एक मॅग्नेटिक फिलिंग होते. ती मॅग्नेटिक फिलिंग म्हणजेच औरा एनर्जी आहे, ती ही रेकीची एनर्जी आहे. औरा कनेक्ट होतो आपण एकमेकाच्या सोबत गेलं तर. बसमध्ये जातो तेव्हा आजूबाजूने जी व्यक्ती बसलेले राहतात, कदाचित बघा प्रवास करून मला बरं नाही वाटत, हा जरी नॉर्मल शब्द असला ना, पण आपल्याला माहिती आहे ना आपल्या बाजूने कसा व्यक्ती बसला होता, त्याची एनर्जी कनेक्ट करून घरी घेऊन आलो ना आपण. समजला औरा? आता तुमचा कसा बघायचा, आरशासमोर उभं राहायचं आणि नाकाच्या या टोकाकडे बघायचं. थोडा वेळ द्यावा लागेल, येता प्रॅक्टिस करता करता येईल, कारण कॉन्सन्ट्रेशन जरा कमी होते. ज्याचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह असतं त्याचं कॉन्सन्ट्रेशन छान होतं, पण आपल्याला थोडं आता सुरुवात करायचं तर काही वेळ द्यायचा आहे. मुलांचा बघू शकता, सगळ्यांचा औरा तुम्हाला बघता येतो. ठीक आहे? तुम्ही त्याला पूर्ण बहुत सायफर. हा? काय म्हटलं? बोला ना, बोला ना, विचारा ना. काय झालं मेघा मॅडम, आवाज नाही येत आहे का? येते आवाज येते. मग कोणी प्रश्न विचारला पुन्हा विचारा. विचारा, प्रश्न विचारणं खूप चांगली गोष्ट आहे, माहितीये? एक ऍक्शन घेतो आपण. बघा आता मी तुम्हाला दाखवते चक्रा. आता सगळ्यात पहिले आपण चक्राची जागा समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला चक्र समजून सांगते. तुम्ही जरा बोलले ना मला बरं वाटन, तुम्ही बोलतच नाही. आता बघा बरं, मी एकटीच कशी बोलणार आहे? आणि एकटं बोलणं म्हणजे कसं, असं एकटं पटर 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 असं थकल्यासारखं वाटते. कोणीतरी बोललं तर वाटते काहीतरी किट्टी पार्टी सारखी मजा घ्या जरा. किट्टी पार्टीमध्ये जातो किती हसतो, किती बोलतो आपण. बघा हसल्याने काय होईल, बोला त्याच्यापेक्षा. मी तेच म्हणून राहिली की ती बोला माझ्यासोबत. मी टायगर की दिसून राहिली का तुम्हाला, की त्याची मम्मी दिसून राहिली टायगरची? रुची मॅडम जॉईंट असाल तुम्ही तर नेटवर्क इश्यू असतो म्हणून होत नसेल बहुतेक. ठीक आहे? मॅडम बघा हे औरा आणि औराची, हो एक मिनिट एवढं दाखवून देते मग बोला. हा स्क्रीन औरा शेअर नाही असतो- झाली. नाही झाली का? अच्छा. बघा हा औरा असतो, औराची अशी 7 लेअर असते आणि ही 7 लेअर 7 कलरची असतात. कुठलीही गोष्ट नकारात्मक ऊर्जा जेव्हा येते तेव्हा सगळ्यात पहिले औरामध्ये येते. मग कधी कधी आता याचं उदाहरण सांगते तुम्हाला मी. हे कलर आहे आपले 7 चक्रावर, ज्याचे जे चक्र ऍक्टिव्ह असलं त्याचा तो कलर दिसतो, आणि कुणाचं एकही चक्र ऍक्टिव्ह नसलं त्याचा कलर काळा दिसतो, आणि तो व्यक्ती बी बघितल्यावर आपल्याला खूप निगेटिव्ह वाटतो. असं खूप झालंय आपल्यासोबत अनुभवामध्ये, आहे ना? मॅडम, कोणीतरी आपल्याला मला औरा ओळखण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? औरा ओळखण्यासाठी रेकी शिका समोर. रेखी. अच्छा. समोरच्या रेकी तर सोडा, समोरच्या व्यक्तीची जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह बी करू शकता तुम्ही रेकीमध्ये. एवढे अच्छा. पॉवर. औराच नाही. कळलं आता औरा? हो. मी हे पाठवलंय ग्रुपवर, तुम्ही बघून घ्या. आता बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे त्याची सेवन. चक्रा, त्याची जागा समजून घ्यायची चक्राची, कुठे कुठलं चक्र आहे. ठीक आहे? माझी स्क्रीन, मी पीडीएफ वगैरे देईन, तुम्ही टेन्शन नका घेऊ, डिटेलमध्ये देईन. आता चक्रा, खालून आपले चक्रा ऍक्टिव्ह करायचे असते, वरून चक्राची नकारात्मक ऊर्जा काढते. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं चक्र आपलं रूट चक्र असते, जे आपलं फिमेलच्या जेनेटिक ऑर्गन जवळ असते आणि मेलच्या रीडच्या हड्डीच्या लास्टवाल्या भागामध्ये असते. कुठलं चक्र? मूलाधार चक्र. जागा काढली? हा. हो. दुसरं चक्र बघा स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 उंगली खाली असते स्वादिष्टान चक्र. तिसरं चक्र बघा मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर असते मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर, तुम्ही हात ठेवा, प्रॅक्टिकल तुम्हाला लगेच लक्षात येईल. 3 बोट वर. त्यानंतर अनाहत चक्र. अनाहत चक्र हार्ट चक्र, हार्ट मध्ये असतं, प्रेमाला हे करतं, प्रेमाची ऊर्जा फ्लो करते.
त्यानंतर थ्रोट चक्र. ही थ्रोट चक्र आता जर कोणाचा बोलायची इच्छाच होत नसेल ना त्याला सांगते मी हे थ्रोट चक्र का बरं तुम्ही बोलत नाही. थ्रोट चक्र बोलण्यासाठी असते, आज्ञा चक्र थळ्या चक्रावर असते आणि सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक प्रगतीसाठी क्राऊन चक्र डोक्याच्या वर असते. जागा कळली? बोलत चला हो माझ्या बहिणींनो आयांनो. असं का करता? मी थकणार नाही का बोलून एकटीच? पैसे लागते का? फ्रीचाच क्लास आहे ना, बोला ना. आता पुढच्या थ्रोट क्लास चक्राला पासून काय म्हणतात? थ्रोट चक्राला काय म्हणतात मराठीत? विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र. मॅडम थोडं रेकीचा क्लासच हिंदीमध्ये आहे तर मला थोडं मराठीत नाही सांगता येणार, तर तुम्ही हो, हो. समजून घ्या. ठीक आहे. हो हो. सहावं चक्र कोणतं आहे? सहावं? एक मिनिट. थर्ड आय चक्र. स्क्रीन शेअर झाली ना? आणि उद्या प्रॅक्टिकल सेशन आहे रेकीचं, पण तुम्हाला शक्तिपात करावा लागेल ना. जो शक्तिपात करते त्याला रिझल्ट जास्त येतो. जो शक्तिपात करत नाही त्याला रेकी म्हणजे काय समजत नाही. फक्त 5 दिवस यायचं, कीर्तन ऐकायचं, जायचं, एवढंच महत्व राहील. ठीक आहे. पण आता ते कीर्तनचा फायदा बी घेऊन घे शक्तिपात करून. मूलाधार चक्र बघा. आता मूलाधार चक्र जागा सांगितली मी. फीमेलच्या पुरुष के रीढ़ के हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी और महिला के अंडाशय के मध्य क्षेत्र में जेनेटिक ऑर्गन जवळ. आता हे चक्र जर ब्लॉक असलं, आता एक तर चक्र बघा मी सांगते चक्राचा काय खेळ आहे. एक तर ब्लॉक होता किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असते आणि जेव्हा बॅलन्स असते तेव्हा आपल्या आयुष्यात सुख समाधान शांती आरोग्य भरभरूनचा वर्षाव होतो. आता हा जर वर्षाव होत नसन तर एक तर मग ब्लॉक असन किंवा जास्त ऍक्टिव्ह असन. आता ओळखाचं कसं मूलाधार चक्र ब्लॉक आहे की काय? जर आपल्याच घरामध्ये आजूबाजूला असेल की एक ग्लास पाणी देतं का आणून मी बसूनच राहतो, टीव्हीचं रिमोट देतं का आणून मी बसूनच राहतो, जेवण आणून देतं का मी बसूनच राहतो, मी काहीच करत नाही, असा जर व्यक्ती असेल तर त्याचं हे चक्र ब्लॉक आहे. त्याला काम करण्याची इच्छा होत नाही, उदास होऊन बसून राहतो. ठीक आहे. त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक आहे. पण हेच जर चक्र जर ऍक्टिव्ह असलं कुणाचं तर कसं ओळखायचं? आपल्याच घरांमध्ये बघा एखादी आजी वगैरे वयस्कर असते, तुरतुर ती म्हणते कशी चालते ही तुरतुर इकडचे कामं तिकडे करते, त्या आजीचं चक्र ऍक्टिव्ह आहे. कळले व्यक्ती कशी ओळखायचे चक्रावरून? आता इथून पुन्हा कोणा पाणी रिमोट मागलं तर बोलायचं नाही, भांडण नाही करायचं, देऊन द्यायचं, मनाचं मेडिटेशन करा असं सांगून बी द्यायचं एक समोरून. यह चक्र शरीर के भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक मीन्स बाहेरची दुनिया. आता हे चक्र तुम्हाला सांगते पैशासाठी खूपच रिलेटेड आहे. हे चक्र ज्याचं ऍक्टिव्ह असेल त्याच्याजवळ पैशाचा फ्लो भरपूर येतो. आता पैशाचा फ्लो म्हणजे आता तुम्ही म्हणाल मग मी अंबानी काऊन नाही बनली असं म्हणाल ना. मग मी तर मेडिटेशन करतो, माझं चक्र ऍक्टिव्ह आहे, मग मला अंबानी बनायला पाहिजे होतं. अंबानी याच्यासाठी नाही बनली, कितीही झालं तरी आपण आपापले कर्म घेऊन येतो, एवढं तर मानता. ते त्यांचे कर्म घेऊन आले, त्यांचं खूप पुण्याचं काम असेल. कदाचित माझं आलेले जे कर्म होते मी त्याच्यात एवढं घेऊन नाही आली म्हणून मी एवढा कमावते, ती एवढा कमावते, एवढंच. जीवन को प्रेरित करता है कुंडली जागरण योग प्रचुरता का परिचय देता है संबंधित अंग. आता जर कुंडली जागरण माहिती आहे का मॅडम कुणाला? कुंडली जागरण जे मेडिटेशन करतो आपण, जे आध्यात्मिक प्रगती होते, जे काही आध्यात्मिक लोक आहे आपल्या इथे भारतामध्ये ज्यांनी खूप आध्यात्मिक प्रगती केली आहे त्यांची कुंडली जागरण या चक्रापासून होते. आता प्रॉब्लेम कोणते होते? हे जर चक्र ब्लॉक असलं तर हड्डी रोग होतो, पायाचं दुखणं वाढते, वारंवार बाथरूमला जावं लागते, याचा रंग लाल कलरचा आहे आणि याचं तत्व पृथ्वीसोबत आहे. आणि पुन्हा ब्लॉक असलं तर भारी उदासीनपण असं व्यक्तीला वाटते. आता ही चक्र नॅचरली बघा, याच्या पहिले तर एवढं शोध लावला नाही होता कोणी, पण लोक नेचर सोबत जुळून होते. पहिलेचे लोक जुने होते. आपली आजी काय करायची, जरी काडी घेतली तरी बिना चप्पलनी चालायची, कारण हे मूलाधार चक्र जमिनीसोबत जुळून आहे. आणि जेव्हा जमिनीसोबत तुम्ही जुळून राहाल तर हे चक्र ऑटो चार्ज होते. आता कधी बी लक्ष ठेवायचं, कुणाला लाजायचं नाही चप्पल काढायला, त्याच्यात बी रिस्पेक्ट जाते लोकांची. जर तुम्ही पार्कमध्ये गेले किंवा मातीच्या ठिकाणी गेले तर चप्पल काढून द्यायची, सरळ त्या मातीवर चालायचं बिना चप्पलने, कधी बी. आम्ही तसंच करते. मग तुम्ही आता आधीचे लोक काय करायचे, त्यांना कधी बघितलं का तुम्ही? आपली जुनी आजी कशी कामं करायची? कारण ती चप्पल घालत नव्हती, मातीच्या घरात राहत होती. आता आपण स्टाईलवर राहतो, आपल्याला माती नको, आपण मातीला टच बी होऊ देत नाही, मग आपले चक्र ब्लॉक आहे. आपल्या पायांचा त्रास होतो, हड्डीचा त्रास होतो की नाही होत? घुटणे दुखते आपले, होते ना? कळलं आता?
चक्र ब्लॉकचं रिझन, आता याच्यानंतर असं करायचं नाही, जमिनीसोबत जास्त जुळून राहायचं, विदाऊट चप्पल नाही, आणि याचा कलर लाल आहे, लक्षात ठेवजा. आणि बीज मंत्र, मी हे चक्राचं तुम्हाला ऑडिओ पाठवणार आहे, तुम्ही चक्र हिलिंग करू शकता. आणि याचा मंत्र आहे लम, ते जे मी ऑडिओ पाठवून त्याच्यामध्ये ते 3-3 मिनिटाचं उच्चारण होते, चॅन्टिंग होते, फक्त ऐकायचं आहे आपल्याला. करायचं कसं आहे मी ते नंतर सांगते, शिकून झालं की. दुसरं चक्र स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली. ठीक आहे, स्वादिष्टान चक्र खूपच महत्वाचं आहे. आता ओळखायचं कसं, हे जे भावनिक भावना ज्या व्यक्त करतो आपण, ज्या भावना व्यक्त करतो, ह्या भावना याच चक्रामधून व्यक्त होते. हजबंड वाईफचे रिलेशन याच चक्रापासून, किंवा जे काही आपण काय म्हटलं, थांबा एक मिनिट, जे मातृत्व प्राप्त होते आपल्याला, तर हे चक्र ब्लॉक असतं. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवायचं, आजूबाजूनं कोणी असलं तर गाईड करून द्यायचं. हे चक्र जर ब्लॉक असलं तर मातृत्व प्राप्त होत नाही. दुसरी गोष्ट, ब्लॉक असल्याने आता जर कुणाचं सुपर ऍक्टिव्ह आहे तर काय करायचं, जगामध्ये जे काही आजपर्यंत बलात्कार झाले ते याच चक्र सुपर ऍक्टिव्ह मुळे झाले. त्या लोकांचा आउट ऑफ कंट्रोल होतो, त्यामुळे लोक सहन करू शकत नाही म्हणून रेप करतात समोरच्याचा. ते झालं सुपर ऍक्टिव्ह. एक तर चक्र सुपर ऍक्टिव्ह राहील, एक तर ब्लॉक राहील. आणि जेव्हा बॅलन्स राहील तेव्हा व्यक्ती सुखी समाधानी राहील. तर हमेशा चक्राला बॅलन्स करावं लागते. किसी व्यक्ति के प्रति मनोभावना सिद्ध चक्र से प्राप्त होती है. विचार भावनात्मक, जल तत्व नारंगी, याचा कलर केशरी आहे आणि तत्व नारंगी पाण्याचं आहे. तर तुम्हाला हे चक्र ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावं लागेल. किंवा हे चक्र जर ब्लॉक असलं तर वारंवार कफ, खासी आणि याचं बाथरूमला जावं लागते वारंवार, हे चक्र ब्लॉक असल्यामुळे. आता तिसरं चक्र मणिपूर. आता याला ओळखायचं कसं, मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर. आता हे चक्र ब्लॉक आहे की हे कसं ओळखायचं, ब्लॉक असलं तर बघा पोटाचे डायजेशनचे प्रॉब्लेम, पोटाचे जे काही विकार आहे ते हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होतं. नाही तर तुम्ही करून बघा, तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल ना, मी 21 दिवसचं चॅलेंज देते तुम्हाला, 7 चक्राचं मेडिटेशन करा आणि तुम्ही मला पर्सनल फोन करून सांगा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होईल तर. ठीक आहे, जे काही ऍसिडिटी होते, जे काही त्रास होते, तो किडनीचा त्रास होतो, तो हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होते. आता हे झालं ब्लॉक. आता ऍक्टिव्ह आहे कसं ओळखायचं, हे जर ऍक्टिव्ह असलं तर भौतिक दुनियाशी रिलेटेड आहे. जसं खूप सारं पैसा, धन, संपत्ती, घर, फॉरेन मध्ये जॉब करणं, हे चक्राशी रिलेटेड आहे. दुसरं, कुणाला बी बघा एक्झाम असली, काही असली तर अचानक भीती वाटते आपल्याला. अचानक आतापर्यंत खूप कॉन्फिडन्स होता ना, आत्ताच लगेच भीती वाटली एका मिनिटात. जशी भीती वाटते तशी ते चक्र असं संकुचित होते. चक्र असे ओपन असतात. ठीक आहे, आणि ते पूर्ण असं जवळ पूर्ण क्लोज होऊन जाते जेव्हा ब्लॉक होते ते चक्र, आणि अचानक आपल्याला भीती वाटते. ये शरीर वास्तविक केंद्र आहे जहां भौतिक ऊर्जा का वितरण होत आहे. भौतिक ऊर्जा म्हणजे जगाच्या बाहेरचं जग, शरीराच्या बाहेरचं जग. यह चक्र शक्ती बुद्धिमान का प्रतीक आहे. हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर व्यक्ती बुद्धिमान आहे असं समोर कळूनच जाते. याचा रंग पिवळा आहे. आणि बघा, हे चक्र जर तुम्हाला नॅचरली ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर सकाळी उठून सूर्याचा प्रकाश घ्यायचा. ठीक आहे, काळजी घ्यायची ना आपली, सकाळी उठून 5 मिनिटं तरी बसायची. तर हे चक्र नॅचरली, बघा नॅचरली तर करायचंच आहे, पण आपलं लाईफस्टाईल एवढं बिघडलेलं आहे की आपण नॅचरली करूनच नाही राहिलं आणि आपल्याजवळ वेळ पण नाहीये खरं म्हणजे. मग दुसरा महत्वाचा विषय कुठला, मेडिटेशन लावायचं, बसायचं, मेडिटेशन करायचं. 2 सोल्युशन आहे, कुठलेही 2 सोल्युशन यूज करू शकता. तीसरे चक्र आहे हृदय चक्र, दिल के करीब सीने के बीच में अवस्थित. आता हृदय चक्र हार्ट चक्र, प्रेमाचं चक्र. ओळखायचं कसं, एखाद्या व्यक्तीजवळ काहीच नाही पण देण्याची भावना भरभरून सगळं घेऊन जाय, माझ्याजवळ नसलं तरी चालते. आहे ना आपल्या आजूबाजूला लोक, एखादाच भेटते बरं, आता नाही भेटत पहिल्यासारखे, आहे ना माझ्यासारखं. एखादा. त्याचं तो काय झाला, तो चक्र त्याचं ऍक्टिव्ह. सुपर ऍक्टिव्ह आहे, सुपर सुपर. बरोबर. आणि एखाद्या व्यक्तीजवळ एवढं असून तरी मी देत नाही, त्याचं काय आहे, ते चक्र ब्लॉक आहे. Block. नाभि दिल के करीब सीने में बीच ये चक्र अवस्थित है. यह चक्र निरक्षर प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, निस्वार्थ प्रेम. जर एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल ना, आपल्याला करणारा, आपण कितीही बोलतो तरी तो आपल्याला प्रेम करणं सोडत नाही,
त्या व्यक्तीचं हे चक्र सुपर ऍक्टिव्ह आहे, समजून जायचं. निस्वार्थ भावना है या व्यक्तीच्या मनामध्ये. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने के लिए विशेष बल दिया है. बिना किसी शर्त के किसी को प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिती आहे. संबंधित अंग, आता जर हे चक्र ब्लॉक असलं तर बघा हार्टचा प्रॉब्लेम असतो, हृदय संबंधित रोग होतात, रक्ताचे प्रॉब्लेम होतात. हा एक पॉइंट राहिला माझा तुम्हाला सांगायचा, हे मणिपूर चक्र आहे ना, नाभीच्या 3 उंगलीवर जे मणिपूर चक्र आहे ते चक्र जर ब्लॉक असलं तर शुगर बीपी तिथूनच होतात. ठीक आहे. आता शुगर बीपी तुम्ही मला डाऊट आला असं, डायजेशनचा प्रॉब्लेम वाढला. डायजेशनचा प्रॉब्लेम वाढला म्हणजे कुठंतरी आपल्या पचनक्रिया खराब झाली, म्हणजे काहीतरी रोग निर्माण झाला. तर कुठून झाला? त्याच चक्रापासून. आध्यात्मिक विकासासाठी हे हृदय चक्र खूप महत्वाचं आहे. बिना किसी शर्त के किसी को प्यार करना. अगर ब्लॉक असला तर फेफडे, लिव्हर याचं तत्व हवा आहे आणि प्रेम याची कार्य प्रेम भावना आहे व्यक्त करणं. आता आपण जेवढं नेचर सोबत जुळून राहतो बघा तेवढं तो व्यक्ती किती प्रेमळ वाटतो. जो झाडाची हे करतो, झाडाचं रक्षण करतो, झाडांना प्रेम करतो, झाडे लावतो, फुलं लावतो, बघितलं प्राण्यांना प्रेम करतो, त्या व्यक्तीकडे बघा त्याची प्रेमाची जी ऊर्जा आहे ना, अशी त्याला बघताच असं वाटते तुम्ही खूप प्रेमळ आहे. होतं ना असं? आजूबाजूला होते, तुम्ही अनुभव घेत चला. काहीच नाही, प्रॅक्टिकलच आहे. मी कुठून आणलेलं ज्ञान नाही आहे, आपलंच आहे, आपल्याच मध्ये आहे आणि आपलंच आपल्याला समजायचं आहे. त्याचा रंग कोणता आहे प्रेमाचं हिरवा चक्र? हिरवा हिरवा. आता आणि बघा तत्व? विशुद्धी चक्र तत्व हवा आहे. हवा. हा, तुम्ही जेवढं नेचर सोबत जुळून राहाल ना, झाडं प्राणी पक्षी, तेवढं त्यांना ग्रॅटिट्यूड करा, तेवढं तुमच्यामध्ये प्रेमाची भावना वाढते. मी 10 वेळा सांगते, जर तुम्ही धन्यवाद म्हणणार नाही तुमच्याजवळ जे आहे ते बी जाते. आणि धन्यवाद करांना जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मिळते. म्हणून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद माझ्यासोबत जुळल्याबद्दल. कारण मी तुमच्या घरी आली नसती ना तुम्हाला भेटायला. काही बी असो, हे 5 दिवस जरी असले तरी काहीतरी मी कोणातरी नवीन व्यक्तीसोबत जुळली ना. आता विशुद्धी चक्र ओळखायचं कसं? विशुद्धी चक्र सगळ्यात बेस्ट लेडीजसाठी. कुठेच जायची गरज नाही. आपल्याच आजूबाजूनं एवढी बोलते बोलूच देत नाही आपल्याला. आहे ना? आहे ना आपल्या आजूबाजूनं? तिचं विशुद्धी चक्र काय आहे? सुपर ऍक्टिव्ह. आणि आपल्याच घरामध्ये पूर्वज पकडून घ्या एखादे, 10 प्रश्न विचारून 10 प्रश्नाचं एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर देते. त्यांचं ब्लॉक चक्र. ठीक आहे. आता मनाचं नाही माझ्यासोबत का बरं बोलत नाही, समजून जायचं चक्र ब्लॉक आहे. त्यांना सांगायचं मेडिटेशन करा किंवा तुम्ही रेकी शिकांत त्यांचं हिलिंग करून द्यायचं, बोलत बसायचं नाही. यह संचार का चक्र है. अपनी अभिव्यक्ति, क्रियाशीलता, अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का काम करता है. आपल्या ज्या भावना आहे दडलेल्या, आपल्या भावना दुसऱ्यासोबत, आता माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला बोलावं लागून राहिलं, तेव्हाच बरोबर. पोहोचून हो. राहिले, म्हणजे हे चक्र याच्यासाठी. आता दुसरी गोष्ट, एक महत्वाचा पॉइंट सांगते तुम्हाला मी. जर आपण वारंवार आपलं जे इमोशन आहे, दुःख आहे, जे तिथे साठवून ठेवलं, ते जर तुम्ही बाहेर व्यक्त केलं नाही तर त्यांना कॅन्सर होतो. काल सांगितलं मी. पण लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त कॅन्सर घशाचा कॅन्सर होतो. खूप लोकांना माहितीये तुम्हाला होतो. कुठेतरी त्या भावना तुम्ही तिथे दडून ठेवलेल्या असते, ते चक्र ब्लॉक होतं. चक्र ब्लॉक झाल्यामुळे एनर्जी ब्लॉक होते. म्हणून ती एनर्जी कशा ना कशा स्वरूपात ब्लॉक झालेली एनर्जी बाहेर निघते. मग ती बाहेर जेव्हा निघते ना, ती बिमारीच्या स्वरूपात निघते कुठलीही एनर्जी. म्हणून आतमध्ये एवढं शुद्ध पवित्र मनाने राहणं, साक्षात ईश्वरचा अंशच आहे आपण. त्या ईश्वरच्या अंशाला खरंच आतमध्ये दडून ठेवायचं आहे आपल्याला. कुठलाही कुणाविषयी वाईट बोलायचं नाही, करायचं नाही, काही मतलब नाही. सगळे आपापली लाईफ जगायला आले. शेवटी जाणं सगळ्यांना आहे, तुम्हाला मला सगळ्यांना जायचं आहे. 1 रुपयाचा शिक्का पण स्वतः नेणार नाहीये. मग शेवटी आनंदाने जगून जायचं आहे. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग, आता हा चक्र जर ब्लॉक असला तर ओळखायचा कसा? टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम होतो, कानाचे प्रॉब्लेम होतात. चक्र जर ब्लॉक असलं तर व्यक्ती बोलत नाही, त्याला कफ किंवा खासी दमाची बिमारी होते. हा चक्र ब्लॉक असला तर. ठीक आहे. पित्त कफाचा सुद्धा त्रास होतो चक्र ब्लॉक असलं तर. कलर आहे आकाशी, तत्व आहे आकाश, आभाळासोबत. पाहायचं, ग्रॅटिट्यूड फील करायचा. कारण बघा, एक गोष्ट कधी बी अनुभव करजा, आता क्लास संपल्यावर बी करजा. काहीच नाही, मन कधी बी उदास असलं ना, काही ते टेरेसवर जायचं आणि त्या आकाशाकडे बघायचं, एवढी पॉझिटिव्हिटी फील होते ना. होते ना मॅडम? मेगा मॅडम गेलं का? एवढी हो. पॉझिटिव्हिटी का तुमचे जे दुःख आहे ना ते माइंड मध्ये बी येणार नाही. आणि थँक्यू म्हणून द्यायचं त्याला एकदा, बस.
कलर निळा, तत्व आकाशी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं चक्र आज्ञा चक्र, सेंटर ऑफ फोरहेड. आता तुम्हाला काय पाहिजे? आपल्याला घरातलीच लालच असते. फ्रीज पाहिजे, वॉशिंग मशीन पाहिजे, एसी पाहिजे. आपल्या इच्छा इथपर्यंत दडून ठेवल्या आपण. पण समोर बी इच्छा आहे आपल्या. स्वतःला बी प्रूव्ह करायचं आहे. वय किती जरी का असलं नाही, तिथून बी सुरुवात करता येते. तिथून बी पैसे कमाई करू शकतो आपण. आपण कधी आपल्या मनात प्रश्नच आणला नाही, विचारच केला नाही. आपण करू शकतो. आमच्या रेकीमध्ये मॅडम खरंच सांगते, 90 वर्षाची आजी, तिला बघा ना तुम्ही, एवढी एनर्जेटिक, ती वाटेच नाही 90 वर्षाची, ती वाटे 60 वर्षाची. मी त्या मॅडम जवळ गेली, त्यांच्या कांद्यावर असे हात ठेवलेले. मी म्हटलं, तुम्हाला बघून मला इतकं चांगलं वाटून राहिलं आज, की मी म्हणजे एवढी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला. ती म्हणे मला बुद्धी म्हणायचं नाही. म्हणे, म्हटलं मी बुद्धी म्हणायला नाही आली. तुम्ही जो दिसून राहिले ना, ते शिकण्यासारखं आहे. कारण तुमच्याच वयातल्या आजी बाजीवर झोपलेल्या आहे अख्खा विचाराने. आणि ती 80 वर्षाची आजी रेकीचे क्लास, 90 वर्षाची आजी रेकीचे क्लास घेत आहे. आणि तेज जर बघा ना, असं तेज आहे ना चेहऱ्यावर, खूप असं भरभरून तेज आहे. मला खूप आवडलं त्या. मला हिंमत हारायची नाही, कुठून बी चालू करू शकता. आमच्याच याच्यामध्ये 55 वर्षाची बाई रेकीचे क्लास घेत आहे. हिंमत हारली होती की मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाही. तिथं थांबायचं नाही, आपल्याला ठरवायचं. मला करायचं काय, तुम्ही सांगतच स्वतःला मला हे करायचंय. तुमच्यासाठी असे रस्ते खुलून जाईल. पण तुम्ही सांगानच नाही मला स्वतःला, मला भाजी पोळीच बनवायची आणि मी घरातच राहतो, भांडे घासतो, कपडे धुतो. इथंपर्यंतच तुम्ही तुमचं जीवन ठेवा, आणि तुम्ही त्याच्या बाहेर निघाल का? मग सांगा लागेल ना स्वतःला का मला हे बनवायचंय, मला तयार करायचंय मला हे बनवायसाठी. म्हणून सांगा. आता इंटेन्शनचे चक्र ब्लॉक असलं तर कसं ओळखायचं? व्यक्ती डिप्रेशन मध्ये जातो, पागल होतो, ओव्हर थिंकिंग होते. कळलं? आणि ऍक्टिव्ह असला तर मग तो ऍक्टिव्ह व्यक्ती तर हुशार म्हणून प्रेझेंट होतो आपल्या समोर, त्याला तर सहज ओळखता येते. कुठल्याही इच्छा, कुठलेही अफर्मेशन इथूनच येतात. आपल्याला जर काहीही आपल्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायचं आहे तर या चक्रामधून होते. म्हणून आजपासून कधीही बोलताना विचार करा, कारण हे चक्र एनर्जीचा फ्लो करते. आणि तुम्ही जे काही बोलता तो ब्रह्मांड ऐकते. तो ब्रह्मांड असं नाही म्हणा तू गलत बोलली, असं नाही, असं बोलतो, सांगायला येत नाही. तुम्ही जे बोलला तो ऍक्सेप्ट करते. हिला हे पाहिजे, हा हिनं दुःख म्हटलं, हिला दुःख पाहिजे तर मी हिला हेच दे. त्याला माहित नाही, त्याला लँग्वेज समजत नाही. म्हणून जे पाहिजे तोच विचार करा. एकचदा जगणं आहे, दुःख घेऊन जगाचं नाही. पुढच्या जन्मात यायचं आहे ना आपल्याला, चांगल्या आठवणी घेऊन येऊ. मग तुम्ही माझे टीचर बन जा, मी तुमची स्टुडंट. ओके काहीतरी ओके. बनवून या. तथास्तु तुम्हाला शब्द तथास्तु होतात करायचे. चक्र जर ब्लॉक असलं तर सगळ्यात महत्वाचं तुमचे डोळ्यांचे प्रॉब्लेम होतात, कानाचे प्रॉब्लेम होतो. आणि जर चक्र ऍक्टिव्ह असलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात. आणि रंग याचा निळा आहे, कार्य याचं प्रेरणा आणि इच्छा. आपली कुठलीही इच्छा पूर्ण करायची असली तर हे चक्र ऍक्टिव्ह पाहिजे तुम्हाला. आता रेकीमध्ये जेव्हा जुळान तुम्ही, तर रेकीमध्ये तुम्हाला जुळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे चक्र तुम्हाला ऍक्टिव्ह करावं लागते. ठीक आहे, कळलं? याचं तत्व कोणतं आहे? याचं तत्व रंग निळा तत्व नाही दिलाय मॅडम याच्यामध्ये, फक्त कार्य दिलाय. हा, आणि मी तुम्हाला हे बी सांगते एक महत्वाचं, हे जर चक्र ऍक्टिव्ह असलं ना, तुमच्या समोर कुठला व्यक्ती आला आणि तो काय बोलणार आहे 2 मिनिटात त्याचा विचार तुमच्या मनात येते. एवढं पॉवर आहे या चक्रामध्ये. माहित आहे मेघा मॅडम, तुम्ही रेकी क्लास केले का पहिले? नाही. मी थोडं हे 7 चक्राचं केलेलं होतं, बरोबर, पण म्हणून. आता विसर पडला आता त्या गोष्टीत. आणि ते जाऊ द्या, आपल्याच आजूबाजूचे रक्ताचे आत्म्याचे जे नाते आहे ना, त्यांना जर काही व्हायचं असलं ना, त्याचं इंटेन्शन सुद्धा 8 दिवस पहिले येते तुम्हाला. माझा भाऊ ज्याची डेथ झाली 8 दिवस पहिले, माझं हे चक्र पहिलेपासून ऍक्टिव्ह आहे. आध्यात्मिक मध्ये तर मी आता आली 4 वर्षापासून. त्याला माझ्या म्हणजे इंटेन्शन कसं यायचं, माझ्या घरात कुणाला तरी काही होणार आहे. आता माझी मम्मी आजारी होती तर माझं इंटेन्शन तिच्याकडे जायचं. पण माझ्या घरात कुणाला तरी काही होणार आहे, वारंवार तो विचार आहे ना रिपीट व्हायचा. मला चांगलं पण वाटत नव्हतं. 8 दिवसांनी कॉल आला माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून सांगून राहिले. हे चक्र इतकं ऍक्टिव्ह आहे ना, म्हणजे ऍक्टिव्ह केलं ना तर तुमचं कधी नुकसान होणार नाही, उलट तुम्हाला ते इंटेन्शन कळते. मग त्याला 6 सेन्स म्हणतात का त्याला चक्राला? 16 6 सेन्स. हा, आपले सेन्सेसिव्ह पार्ट. बरोबर, हा. कारण एका विचाराला एक चक्र रिलेटेड आहे म्हणून. आता समजले ना तुम्ही? आता तुम्हाला हे बी सांगते मी, आपल्यामध्ये नेमकी प्रॉब्लेम कशी येते. आता कोणाला डायजेशनची प्रॉब्लेम असेल, कोणाला ओव्हर थिंकिंग असेल, कोणाला डोकं दुखत असेल, किंवा कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल. ही जो ओव्हरा असतो, हा ओव्हरा पूर्ण जर क्लीन असला, आता क्लीन आहे तर मला काहीच नाहीये, माझा ओव्हरा क्लीन आहे. पण मला जर कुठली रिलेटेड प्रॉब्लेम झाली तर जसा हा ओव्हरा इथून डॅमेज होऊन ही एनर्जी माझ्या इथे येईन, 3rd चक्रामध्ये. माझं चक्र ब्लॉक येईल ना, इथले रिलेटेड प्रॉब्लेम मला मिळेल. कळलं? असं होतं, कारण सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही लक्षात ठेवा,
कुणाला कोणता तर कुणाला कोणता प्रॉब्लेम आहे तर त्यांचं ते चक्र जास्त प्रमाणात ब्लॉक आहे. कट डिलेट घ्यायचं नाही. आता हो एक गोष्ट सांगते, जर तुम्हाला नकारात्मक विचार आले, कुठलाही नकारात्मक विचार गोष्टी आल्या तर माइंडमध्ये घेऊन बसायचं नाही. नाभीपासून कट डिलेट करायचं. करून बघा, खूप सुंदर रिझल्ट आहे. तुम्हाला नकारात्मक ऊर्जापासून मुक्ती मिळेल आणि आनंदी राहण्याचा अधिकार आपल्याला आहे. आपला बोलेनाथ शिव आपल्याच सोबत आहे. क्राऊन चक्र ओळखायचं कसं ब्लॉक आहे. व्यक्ती पागल आहे, ब्लॉक आहे, आणि व्यक्ती खूपच हुशार आहे, आध्यात्मिक प्रगती झाली आहे तर ऍक्टिव्ह आहे. कळलं? क्राऊन चक्र ब्लॉक आहे तर व्यक्ती पागल आहे किंवा ऍक्टिव्ह आहे, तर व्यक्तीचा आध्यात्मिक प्रगती झालेली आहे किंवा हुशार आहे, तो खूप टॅलेंटेड आहे. दुसरी गोष्ट कसं ओळखायचं, एखादी व्यक्ती जर कधीतरी मेडिटेशन, आता तुम्ही जुळले रेकीसोबत, तुम्ही करा ना करा पण तुम्हाला एवढं तर माहित झालं चक्राचं. एखादी व्यक्ती जर आध्यात्मिक प्रगतीसोबत थोडीफार जुळली असेल, कधीतरी मेडिटेशन केलं असेल, तर आपले जे प्राण आहे ना ते इथून निघून जातात. क्राऊन चक्रामधून प्राण निघतात. तर तुम्ही मेडिटेशन केलं असाल तर तुमचे प्राण सहजतेने क्राऊन चक्रामधून निघून जातात. पण तुम्ही मेडिटेशन वगैरे केलं नसाल तर एखादी व्यक्ती डेथ होते कुणाची, तर बघा किती सुंदर झोपून राहते ती व्यक्ती. आपण म्हणतो अरे झोपल्यासारखी वाटत आहे ना, उलट सुंदर पण दिसत आहे म्हणतो ना आपण. आपल्या आजूबाजूला कोणाची डेथ होते तर ती व्यक्ती कधीतरी क्राऊन चक्राच्या विषयी तिने काहीतरी केलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीचं क्राऊन चक्र ऍक्टिव्ह नाही, ती कधी जोडलीच नाही आध्यात्मिक सोबत, तर ते व्यक्तीचा डोळा खुला राहतो, तोंड खुलं राहते. बघा बघितलं असेल, काही व्यक्ती जेव्हा सोडून जातात, प्राण त्यागतात है ना, म्हणजे त्यांनी कधीही, म्हणजे त्यांना त्रास होतो, ती त्यांची जी ऊर्जा आहे ना निघण्यासाठी त्रास होतो, म्हणून ती अशी निघून जाते इथून. आणि इथून सहजतेने निघाली तर आपण व्यक्ती खूप व्यवस्थित दिसतो. कलर याचा पर्पल आहे आणि कार्य याचं आध्यात्मिक प्रगती आहे. ठीक आहे. कळलं? सेवन चक्र. आता इथं सेवन चक्र संपलं. आता मी तुम्हाला उद्या शक्तिपात जर कोणी करत असेल तर मला सांगा, मी शक्तिपात करून देते. उद्या प्रॅक्टिकल सेशन आहे आणि या रेकीचा अनुभव करण्यासाठी शक्तिपात करणं खूप आवश्यक आहे. काही लोक व्हिडिओ ऑफ करून बसले आहेत, तर मला वाटत नाही एवढं. बघा वेळ खूप महत्वाचा असतो बरं. एका मिनिटात क्षणामध्ये आपल्याला काय होईल हे तुम्हाला बी माहित नाही, मला बी माहित नाही, पण ते एवढा 1 तास तुम्ही व्हिडिओ ऑफ करून बर्बाद केला माझ्यासोबत. मी एका शब्दात सांगते तुम्हाला. आणि व्हिडिओ ऑन राहिला असता तर काहीतरी शिकून गेले असते. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो विचारा. मॅडम ऑरा क्लीन राहण्यासाठी हे 7 चक्र ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे ना? हो मॅडम, हो. आणि आणि मग ऍक्टिव्ह असं करायचे? ऍक्टिव्ह करण्यासाठी मॅडम असं थोडं मुश्किल आहे, पण जेव्हा रेकी शिकताना त्या रेकीमध्ये जे आपल्याला सिम्बॉल असतात ना, त्या सिम्बॉलनी लवकर ऍक्टिव्ह होते. असं थोडंसं कठीण जाते करायला. असं समजा ना तुम्हाला 1-2 वर्ष, पण त्यांनी 3 महिने. मेडिटेशन होतं का हे 7 चक्र ऍक्टिव्ह? तेच सांगते, तुम्ही मेडिटेशन कराल ना, त्या मेडिटेशननी करायला तुम्हाला वेळ जाईल, 1 वर्ष 2 वर्ष. पण तुम्ही जर जे सिम्बॉल युज कराल त्या सिम्बॉलने तुमची चक्र 3 महिन्यात ऍक्टिव्ह होतात. हो का? अच्छा. आता शक्तिपात कुणाला करायचा आहे, कारण मी मला सांगा, कुणी प्रश्न विचारला होता काल मला शक्तिपातसाठी. शक्तिपात कोणाला करायचा आहे? उद्या शक्तिपात घेते मी रेकीचा 1चा. मॅडम शक्तिपात म्हणजे काय? शक्तिपात म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. आता रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल 3 लेवल आहे. 1 मध्ये 10% ऊर्जा, 2 मध्ये 40% ऊर्जा आणि 3 मध्ये 100% ऊर्जा असते. आता 10% ऊर्जाने जेव्हा काम करू तर रिझल्ट तेवढाच येईल, आणि 100% ऊर्जाने काम करू तर रिझल्ट त्याच्यापेक्षा दुप्पट येईल. एवढं तर माहित आहे ना आपल्याला. भूक लागली म्हणजे एका पोळीने भूक जाणार नाही, 2 खावं लागेल कमीत कमी. त्याचप्रमाणे असं आहे. आता ही ऊर्जा गुरुद्वारे शिष्याला ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. आता तुम्ही म्हणाल ऊर्जा तर माझ्याच मध्ये आहे, मग मला का बरं जाणवत नाही? आपण आपली लाईफस्टाईल कशी जगलो, नात्यांमध्ये प्रॉब्लेम, पैशाची प्रॉब्लेम, कितीतरी आरोग्याची प्रॉब्लेम, यामुळे आपली एनर्जी ब्लॉक होते. तर ती ब्लॉक झालेली एनर्जी तुमची ऍक्टिव्ह करायला लागते. आणि जर तुम्हाला शक्तिपात करायचा नसेल तर 12 वर्षाची ध्यान साधना करा, तुमचं ऑटोमॅटिक ती ऊर्जा ऍक्टिव्ह होऊन जाईल. आता 12 वर्ष आहे का तुमच्याजवळ? ते शक्तिपात करायचं आहे. 2च ऑप्शन आहे. ठीक आहे. मी केलं होतं मॅडम काल. अच्छा, तुम्ही केलं तर मनीषा मॅडम? यस. मनीषा मॅडम करणार आहे शक्तिपात. अजून कोण करणार आहे? मेघा मॅडम? उद्या आहे का ते? हा, उद्या सकाळी घेते 5ला. सकाळी पहाटे 5ला? हो, एनर्जी चांगली असते, ब्रह्ममुहूर्त असतो ना. अच्छा. त्याचे किती चार्जेस आहे मॅडम? 333 घेते मॅडम. चार्ज बी नाही घेते, एनर्जी एक्सचेंज घेते. अच्छा. चार्ज नाही म्हणायचे, एनर्जी एक्सचेंज. अच्छा. आणि मग म्हणजे
आपलं सगळं म्हणजे पुष्कळ आपलं स्वतःवर करता येईल ना शेवट शिकल्यावर शक्तिपात 10% नाही सांगू शकत मॅडम मी. नाही. 10% तेवढं मी सांगितलं ना, 1 पोळी 2 पोळी फरक पडेल ना. आणि जेव्हा हो. तुम्ही 100% आणि खरं रेकीमध्ये तुम्ही पैसा नाही देत, मी अक्षरशः तुमच्यासोबत तुमच्या लोकांचं जीवन विकत घेता. मी सांगते ना, काही झालं ना तर सगळ्यात पहिले तुमच्याजवळ अशी पॉवर राहते की माझा जो सोल्युशन आहे मला पहिलं त्या सोल्युशनवर आन्सर काढू दे. कुठंच जायची गरज नाही पडत. आणि एकचदा फी भरायची बरं, लाईफ टाईम कोणीही ऍक्सेस देत नाही, पण मी देते. कोणीच देत नाही लाईफ टाईम. माझ्याजवळ एक मॅडम आल्या त्या काल, ते बोलत होत्या ना, त्या रेकी लेवल 2 शिकल्या मॅडम दुसऱ्याजवळ. त्यांना लाईफ टाईम ऍक्सेस नाही, एकदा शिकून दिलं आणि सोडून दिलं आणि रेकी एक वेळा लक्षात येत नाही. रेकीचे क्लास 3-4 वेळा करायला लागते आणि तरी पण प्रॉब्लेम येतात आपल्या लाईफमध्ये. पुन्हा क्लास जॉईन करून प्रश्न बी विचारायला लागते, एवढी कंडिशन असते. मी लाईफ टाईम ऍक्सेस फी एकचदा घेते, पण लाईफ टाईम ऍक्सेस. आणि मी रेकी शिकवत नाही, माझ्याकडून मी 2 कोर्स फ्रीमध्ये शिकवते. आता विचार करा, माझी जबरदस्ती नाही, तुम्ही करान तरी मी 5 दिवस कंप्लीट करून देणार आहे, नाही करान तरी मी 5 दिवस कंप्लीट करून देणार आहे. आणि समोर जो ऍडमिशन घेईन त्यांना मी रेकी शिकवणार आहे. ठीक आहे. एकचदा इन्व्हेस्ट करायचं आहे. साडी लग्न कुणाचं तरी असते, साडी आपण घेतो आणि घालतही नाही त्या साडीला, पण एकदा फी देऊन मी सांगते, तुमचीच मुलं, तुमचेच हजबंड, तुम्ही त्या रेकीच्या थ्रू तुम्ही सगळ्याचं जीवन बदलू शकता. जे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये क्रिएट झालेला आहे ना, इथं कोणाला न सांगता बाई असं झालं माझ्या आयुष्यात, ते न सांगता तिथं तुमचं जो सोल्युशन आहे त्या सोल्युशनला करायचं ठीक, त्या सोल्युशनने तो प्रॉब्लेम ठीक करायचा. मॅडम पूर्ण रेकीचा कोर्स किती दिवसाचा आहे? तो येतो मॅडम 10-12 दिवस येऊन जाईल. अच्छा. 2 कोर्स म्हणजे मी फी एक्स्ट्रा दिले आहे ना, त्याच्यासाठी थोडा वेळ जातो. बाकी रेकी अच्छा, शिकता बाकी होऊन फी जाते. किती आहे? म्हणजे फीस किती आहे? 7,777. अच्छा, 7,777. फी एकचदा घेते, फी बी नाही म्हणायचं, एनर्जी एक्सचेंज आहे. घ्यावंच Energy लागते. exchange. नाही घेईन तर मग हो. मला भेटाल ना तुम्ही पुढं, मग मी काढन ना कसं सासू वासू बनून तुमची. मग तुम्ही म्हणाल सासू नका बनू मला, समोर भेटू ना आपण म्हणा. आणि आध्यात्मिक मार्गाने कधीही लावलेला पैसा तुम्हाला पण माहितीये कधीच वाया जात नाही. मी मॅडम बघा तुमच्यापेक्षा खूप कमी वयाची आहे, पण माझ्या ज्या संघर्षानं मला तुमच्या समोर बसवलं, तर मी किती मेहनत केली असेल रेकीवर, बरोबर आहे. आणि मला रेकीनं दिलं असेल नक्कीच. जे माझ्या चेहऱ्याचं जे तेज आहे विदाऊट क्रीम पावडरनी, ते कुठलं आहे? रेकीचं आहे, मेडिटेशनचं आहे. बस हेच येते, हेच दिसतं समोर. आपल्याला सांगायची आणि विचारायची गरज नाही पडत, दिसलं पाहिजे ते समोरून. टिकताय खरंच व आहे. बिकताय ना, बरोबर ना? आता घ्या मग, मलाच पहा. मला विकायचा नाहीये कोर्स, पण ते एक सेंटेन्स सांगितलं मी. आता कोणाला करायचा आहे शक्तिपात सांगा, पटापट सांगा, क्लासचा टाइम झाला. प्रश्न विचारत चला. आयुष्य बदलायचं असेल तर प्रश्न विचारा. बरं रेकीचा नाही करायचा आहे शक्तिपात तर 2 दिवसचा क्लास करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला ठेवते मी आता. मॅडम किती शनिवारचा वाजता? जो क्लास आहे आपला 3 ते 4, हो, त्याचं टायमिंग थोडंसं 3 ते मला जमत. 3 ते 4 नाही घेणार मी, लवकर घेऊन घेईन. शनिवारी क्लास नाही घेत, बरं सोमवारी, शनिवारी नाही. असं करते ना मॅडम, उद्या मी थोडं जास्त वेळ घेऊन कंप्लीट करून देते ना, चालेल का? चालेल. हो, कारण शनिवारी ते आषाढी एकादशी वगैरे आहे ना, बरं त्याच्यामुळे बरं, काही. थोडा जास्त वेळ कंप्लीट करून देते. ठीक आहे, उद्याच्या हो, हो. त्याच्यात. भेटायचं चालेल. मॅडम. अच्छा, आषाढी एकादशी म्हणजे पौर्णिमा येते ना मॅडम? ती वेळ आहे नाही अजून. नाही अमावस्या नाही 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 ना? नाही नाही एकादशी मॅडम, वगैरे. एकादशी. अच्छा, कुणाला जर शक्तिपात करायचा असेल तर मला पर्सनल मेसेज करा. ठीक आहे. बरं, मॅम ओके. शक्तिपातचे सकाळी चार्जेस काय आहे? 333 घेते मॅडम मी, एनर्जी एक्सचेंज घेते ते. कारण ते ब्लॉकेज तुमच्यापर्यंत जर ते ऊर्जा तुम्हाला जाणवण ना, तेव्हा कळेल का खरंच मी माझ्या घरी बसून जर तुम्हाला शक्तिपात करून देऊ शकते तर एनर्जी आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न सॉल्व्ह होते. मग मी जर तुमच्यासोबत कनेक्ट झाले तर मग कुठेतरी तुमचे कर्म बॉन्डिंग माझ्यासोबत कनेक्ट होतं ना, त्यासाठी ते एनर्जी एक्सचेंज घेऊन मी तिथेच डिस्कनेक्ट करते तुमची एनर्जी, की तुमचा माझा काही संबंध नाहीये. फक्त मी ते ईश्वराचं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. मी अजूनही सांगते, रेकी माझी नाहीये, ऊर्जा बी माझ्या नाहीये, त्याच्या आहे. त्यांनीच मला तुमच्यापर्यंत पाठवलं. आणि तुमची इच्छा नाहीये रेकी शिकण्याची, त्याचीच इच्छा आहे की तुम्हाला इथं बसवलं. आपण आपल्या मनाने काहीच करत नाही, चालवणारा बसलाच आहे. करतो का मग आपल्या मनानं? मग मला तर मोठं मग 10 मंजिलचं फ्लॅट घ्यायचा आहे, मी घेतलं नसतं का मग? पण तो ठरवेल ना मला कधी द्यायचंय, काय द्यायचंय, केव्हा द्यायचंय, किती द्यायचंय. बरोबर आहे. मग आता बघा, शक्तिपात कुणाला करायचंय तर सांगा. मी ग्रुपवर थोडं एकदा मेसेज टाकते, ज्यांना करायचं राहील तुम्हाला पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पर्सनल पाठव जा. ओके. आणि रेकी पैसा नका समजू, इन्व्हेस्टमेंट नाहीये तर अख्खं आयुष्य बदलते रेकीनी. मी तुमच्याच पेक्षा लहान आहे, मी तुम्हालाच सांगून राहिली. ठीक आहे. टायमिंग काय याच्यात असते मॅम?
पाच वाजता घेईन मॅडम सकाळी. आंघोळ करा, हा जो बी शक्तिपात करा ना, आंघोळ करून बसायचं आहे, देवाची पूजा करायची आहे. जेव्हा पवित्र ऊर्जेसोबत जुळायचं आहे तर त्याच इंटेन्शनने जुळा की तुम्ही ज्या उद्देशाने जुळले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे आणि आपल्या आयुष्यात ज्या ईश्वराच्या ऊर्जा आपण ग्रहण करणार आहे इथून पुढे आपलं आयुष्य भरभरून गेलं पाहिजे प्रेमानं, आनंदानं, समृद्धीनं. ठीक आहे, ह्या इंटेन्शनने बसायचं आहे. कुणालाही करायचं असेल तर पर्सनल लिंक पाठवते मी, ग्रुपवर लिंक पाठवत नाही. जो मला शक्तिपातचे पैसे देतो मी त्यालाच किती वेळाचा शक्तिपात राहील करून देते. 5 ते 10 मिनिटं, 5 मिनिटं फक्त. 10 जास्त मिनिटं वेळ ना? लागत. बरं. ठीक आहे. ठीक आहे. ऑनलाईन आणि करून देते तुम्हाला पेमेंट. हो. हा, आणि बघा हिलिंग करायची असेल कुणाला तर सांगा, मी हिलिंग करून देते. पण मी एक खरंच सांगते, माझ्या आई बहिणी तुम्ही आहे, मला नाही कोणाला लुटणं नाही आवडत, माझी भावना नाहीये ती. माझ्याजवळ हिलिंग केल्यापेक्षा हिलिंग कसं बघा, काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हाच तुम्ही रेकी सोबत जुळले ना. नक्कीच माझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझ्याजवळ नसेल तर माझे हसबंड आहे, मुलं आहे, कुणाला तरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपण जुळतो मॅडम. पण त्या प्रॉब्लेम पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल ना, तर सॉल्व्ह करायचा असेल तो प्रॉब्लेम, तर मी तर तुम्हाला हिलिंग करून देईन. मी तर हिलिंगचे पैसे घेईलच. तर हिलिंगचा रिझल्ट एका दिवशी येतो तेवढाच येतो, पण कमीत कमी हिलिंग 5 दिवस किंवा 21 दिवस असा करावं लागते तुमच्या रिझल्टवर. पण हिलिंग मी कशी त्यासाठी करता तुम्ही? हिलिंग मी माझी म्हणजे करते, मी शिकली आहे तशी. नाही 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 नाही, म्हणजे तुमच्याकडे यावं लागेल की कसं? ऑनलाईन पण असं होते, विचारते. माझ्याकडे आल्या तर सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे, पण ऑनलाईनच घेते. आलं ओके. तर बघा, आलं की अजून एनर्जी जाणवते जास्त. ऑफलाईन पण होते. आणि अच्छा. तुम्ही पण जर शिकले ना तर तुम्ही पण करू शकता स्वतःची, तुमची, दुसऱ्याची, अच्छा. किंवा इन्कम कमवायचं आहे तुम्हाला तर इन्कम सुद्धा कमवू शकता तुम्ही याच्यातून. जेवढं म्हणाल अच्छा. तेवढं. मी फक्त एकच लिहिलं होतं मॅडम, मी काहीच करत नव्हती. मी 1,00,000 रुपये मॅनिफेस्ट केलं जेव्हा रेकी शिकली तेव्हा. मॅनिफेस्ट केला, कमाई नाही केली. माझं झुंबाचं होतं आणि मशरूम कल्टिव्हेशन, मी दोन्ही सोडलं आता, कारण माझी इकडे चांगली ग्रोथ आहे म्हणून. माझं अच्छा. 1,00,000 तिथून निघत नव्हतं, फक्त इंटेन्शन दिलं, लिहिलं 1,00,000 आले आणि पुन्हा 2 लाखाचा एक चेक लिहिला. तो 2 लाख बी कंप्लीट झाला. आता ही मी 5 लाखाच्या टार्गेटवर बसलीये. खरंच सांगते, जे मागांना तो उद्देश पूर्ण होते ते की फक्त शिकण्यासाठी नाहीये, तर ते तुमच्या जीवनाचा भाग आहे. तुम्हाला दिलेला आहे त्या ईश्वराने, तुमच्याच जवळ आहे, कुठंच जायची गरज नाहीये. तो म्हणते दुखी नका राहू, हे जे तुम्हाला दिलं आहे ना मी, याचा यूज करा ना, आयुष्याला सुखी समाधानी बनवा, ही त्याची इच्छा असते. रेकीला सगळेच जुळत नाही. किती 500 लोक आहे माझ्या ग्रुपला मॅडम, वेगवेगळे ग्रुप आहे ना, ते कम्युनिटी, जनरल, मेन ग्रुप. 500 लोकांमध्ये तुम्हीच काय एवढ्या? हा खेळ असतो. मग आपल्याजवळ असेल ना आपलाच कोणीतरी. हा, आणि हिलिंग करायचं का बरं, मी हिलिंग करून देऊ शकते, पण तेवढं माझं मी कोणालाही सजेस्ट करते की एवढे पैसे तुम्ही मला द्या आणि 5 दिवसाचं हिलिंग करा आणि 5 दिवसाचे 5,000 होईल, पण तेवढ्याच पैशात तुम्ही शिका बाबा आणि तुमच्या मुलाचं, हसबंडचं, परिवाराचं, सगळ्यांचं करा. सांगा आता ही आयडिया खराब आहे का? मग मला काय, हिलिंग बी घेतो मी हिलिंग बी करून देतो ना, कोर्स बी शिकवतो, द्या मग मला, माझं ते कमाईच कमाई आहे. पण असं नाही, इंटेन्शन छान ठेवायचं, कारण त्याची इच्छा आहे, त्याची ऊर्जा आहे, त्याला माहित आहे. म्हणून इथं 2 नंबरपणा करायची नाही. ठीक आहे, आता पर्सनल मेसेज करा मॅडम मला प्लीज, कारण नंबर मला काढता येत नाही त्याच्यामधून. थँक्यू मॅडम आपण मॅडम. कुठे राहता? थँक्यू सो मी मच. नागपूरला. मॅडम माझा क्लास आहे नागपूरला आहे का का? मनीरेकीचा? एरिया एरिया. एरिया? मॅडम हिंगणामध्ये. आय एम अ सोल्जर हो. वाईफ. अच्छा. स्ट्रगल लहानपणापासून. आतापर्यंत पण निघाली, आता कुठून वाटत नाही मला, कोणी म्हणत नाही दुःखी आहे, त्या दुःखाला 1,00,000 मी घेऊन बसत नाही. आणि दुःख आहेच नाही, मॅडम दुःख आहेच नाही. इथं बसून ठेवलेला एक थॉट आहे, ट्रिगर आहे, दुःख आहे नाही. मॅडम ताई मला पर्सनल मला विचारा ना तो प्रश्न, स्वातीताई. येतं सॉरी मनी, सॉरी ही तर रेकी लेवल 1चा क्लास आहे, त्यांना माहित नाही मनीरेकीचा क्लास, म्हणून म्हणत आहे. अच्छा अच्छा है ना? ठीक आहे, मला करा, मेसेज करा. ओके, थँक्यू मॅडम. मेसेज करो. हो. हो, थँक्यू. थँक्यू मॅडम.